नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आता सध्या खूप अशी ट्रेंडिंग असलेली स्लीव्ज डिझाईन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे. तर या म्हणजे साडीतला जो ब्लाऊज पीस असतो त्याच्यामध्ये 34 साईजचा अशा स्लीव्जचा ब्लाऊज अगदी परफेक्ट झालेला आहे. कापड कमी वगैरे पडलेलं नाही. तर तुम्हीसुद्धा म्हणजे 30, 32, 33, 31, 34 असं म्हणजे 30 ते 34पर्यंत तरी होतं आहे आरामात, कारण हा 34 साईजचा ब्लाऊज आरामात झालेला आहे अशा स्लीव्ज असूनसुद्धा. तर मी पायपिंग म्हणजे रेडीमेड पायपिंग इथं आणलेले आहेत ब्लाऊजला लावण्यासाठी, आणि स्लीव्जलासुद्धा याचा वापर मी करणार आहे. तर चला तर मग बघूयात. तर बघा, हा म्हणजे हे जे आहे ना ते तुमच्या इच्छेनुसार स्लीव्जला तुम्ही कोणत्याही प्रकारची खालच्या साईडनं लेस लावू शकता, तुम्हाला जशी आवडेल तशी. अगदी सोपी पद्धत आहे आणि ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन आहे. तर इथं पहिल्यांदा आपण कटिंग करून घेऊया. कापड इथं मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तर बघा, आता इथं आपण मापे टाकूयात. तर मापे टाकताना काय करायचं, जर तुमचा मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर थोडंसं कमी फोल्ड करा, म्हणजे लागेल तेवढं. तर इथं बघा, बंद बाजूला मी 13 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि काठाच्या साईडला 7 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं 3.5 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेते आहे. बघा, लाईन ड्रॉ करून घेतली आणि हे दोन मार्किंग जे आहेत ना, काठाचं आणि हे 3.5 इंचाचं, ते एकमेकांना असं लाईन ड्रॉ करून जोडून घेतलं आणि हे कटिंग करूया. फक्त एवढंच कटिंग आहे या बाहीमध्ये, जास्त मापे वगैरे काहीही लागत नाही. मध्यावरती कट देऊन घेतला. या पद्धतीने बाहीचा आकार इथं दिसेल. तर रेडीमेड जे पायपिंग आहे ते या पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे. तर दुसरीसुद्धा बाही इथं मी कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर बघा, एक बाही इथं मी शिवून घेतलेली आहे. छान अशी इथं डिझाईन तयार झालेली आहे. आतल्या साईडनं सुद्धा मी दुसरी बाही लावलेली आहे. तर मस्त अशी आपली ही बाही स्टिच होते. तर तुम्हाला आता मी बाही कशी स्टिच करायची ते दाखवते. तर इथं पहिल्यांदा हे कापड आपण घेतलं, याला खालच्या साईडनं थोडंसं फोल्ड करून टिप मारून घेऊया आणि त्याच्यानंतर रेडीमेड जे पायपिंग आहे ते आपण जोडून घेणार आहोत. तर खालच्या साईडनं इथं आपण फोल्ड करून टिप मारून घेतली. त्याच्यानंतर हे जे पायपिंग आहे ते खालच्या साईडला ठेवायचं आणि इथं असं वरतून टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित टिप मारायची. छान असं पायपिंग आपलं तयार होतं. तुम्हाला जर एखादी दुसरी लेस वगैरे छान अशी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी तर साडीला सूट होईल अशी ही नाजूकशी पायपिंग लावत आहे. तर एक्स्ट्राचं पायपिंग आहे ती कटिंग करून टाकूया इथं. आणि आता आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. बघा, समान अंतरावरती समान मापाच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं अगदी सोपी बाह्य डिझाईन आहे ही. बघितल्यानंतर वाटतं की ही कशी शिवली असेल, किती अवघड आहे, पण काहीच अवघड नाही. अगदी 2 ते 3 मापामध्ये कटिंग तर होतं. तर या साईडला सुद्धा या आपण अगोदर ज्या प्लेट्स घेतल्या त्याच साईडला तेवढ्याच अंतरावरती दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण इथं प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर बघा, व्यवस्थित अशा प्लेट्स इथं आपण घेत आहोत. काळजीपूर्वक घ्या जरा प्लेट्स, कारण प्लेट्सवरती या बाहीची डिझाईन पूर्णतः अवलंबून आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघा, मी हे तयार केलेलं आहे. मध्यावरती सुद्धा याला सुद्धा कट देऊन घेतलेला आहे.
नसेल तर असं फोल्ड करायचं आणि कट देऊन घ्यायचा. मी तर ऑलरेडी म्हणजे कटिंग करतानाच दिलेला आहे. तर ही नॉर्मल स्लीव्ज इथं मी स्टिच करून घेतलेली आहे. तर शिवून ही वरच्या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन 3.5 इंचाची ही बाही उंचीची बाही आहे. तर मध्यापासून दोन्ही साईडला 1.5 इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर हे मार्किंग मोजलं तर ते 3 आहे, म्हणून इथं आता 3-3 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 3 ते 4 एवढंच अंतर असावं, जादा नसावं. तर आता बघा 3 इंचापासून इकडे मध्याकडच्या साईडला 1.5 इंचावरती जे मार्किंग केलेले आहे तिथंपर्यंत हा भाग जोडून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मधला तसाच ठेवायचा आहे आणि नंतर इकडे पण 1.5 इंचापासून 3 इंचापर्यंत जे मार्किंग केलेलं आहे तिथून हा भाग जोडून घ्यायचा आहे. आणि आता मधलं जे कापड शिल्लक राहतं त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्सच घ्यायच्या आहेत आणि हे कवर करून घ्यायचं आहे. तर मस्त असं इथं आपली बाही तयार होते आणि अगदी सोपी आहे. पहिल्यांदा बघितल्यानंतर वाटतंय की कशी शिवली असेल, कशी स्टिच केली असेल, कापड किती लागेल, ब्लाऊज पीसमध्ये होईल का नाही, असे सगळे प्रश्न पडतात. तर हे एकदा तुम्ही बघितलं का तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. तर बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची आहे. मध्यावरती बाहीला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा कट देऊन घ्यायचं आहे आणि मध्यापासून सुरुवात करायची आहे. मध्यापासून एक साईड शिवून घेतली, त्याच्यानंतर मध्यापासून दुसरी साईडसुद्धा शिवून घ्यायची आहे. आणि नंतर मग आणखी एक टिप मारायची आहे. याच्यामुळं बाही छान अशी फिटिंगमध्ये बसते. तर दोन्ही बाही याच पद्धतीने मी स्टिच करून फिटिंग करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर नॉर्मल जसं आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि बाहीचं फिटिंग करताना काय करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते. तर आता मध्यावरती बरोबर ब्लाऊज इथं फोल्ड करायचं आहे. बघा, शोल्डरपासून आपण फोल्ड केला आणि आता फिटिंग करताना ना आपलं जे मधलं पपचं आहे ते फिटिंगमध्ये घ्यायचं नाही. पहिल्यांदा बघा ते घ्यायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं, कडेने एकदम अशा टिप मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला. आणि पप आहे तो आपण बाजूला घेतलेला आहे बघा. तर इथं आपण टिप मारून घेतल्या. तर बघा बाही रुंदी 6 घेतलेली आहे इथं मी. आणि छाती मापाचा 4 आहे या ब्लाऊजचा 8.5, म्हणून तिथं एक मार्किंग करणार आहे. त्याच्यानंतर कमरेचा 4 आहे 7, म्हणून 7 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. तर काहीच अडचण नाही, आपण नॉर्मल जसं ब्लाऊजचं फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आपल्याला फिटिंगमध्ये स्लीव म्हणजे पप जो आहे तो घ्यायचाच नाही, त्यामुळे काहीच अडचण येत नाही. आणि तर टिप व्यवस्थित एंडलॉक करून टिप मारून घ्यायची आहे फिटिंगची. आणि आणखी एक्स्ट्राच्या 1-2 आणखी तुम्हाला मारायच्या असतील तरी तुम्ही मारू शकता. मी 3-3 टिपा मारते. तर दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि आपली ही जी बाही आहे ती शिवून तयार होते. ब्लाऊजला छान असा लूक येतो. एकदम ट्रेंडी ब्लाऊज म्हणजे स्लीव्ज डिझाईन आहे ही. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ज्या म्हणजे नवीन आहेत, माझ्या मैत्रिणी शिकत आहेत स्टिचिंग करायला, त्यासुद्धा अगदी सहज ही स्लीव्ज डिझाईन शिवू शकतात, ही मी गॅरंटी देते. नाही लक्षात आलं व्हिडिओ 1-2दा पहा, तुम्हाला एकदा दुसऱ्यांदाच तरी पूर्ण लक्षात येईल, काहीच अडचण येणार नाही. तर मी गळ्यालासुद्धा रेडीमेड नॉड लावलेले आहेत. धन्यवाद.